कल्याण पूर्वेतील 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण, अत्याचार व हत्या प्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळी, साक्षी गवळी यांना पुन्हा एकदा कल्याण न्यायालयात आज हजर करण्यात येणार आहे आणि यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मी सध्या उभा आहे कल्याण सत्र न्यायालयाच्या बाहेर आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर गेले काही दिवसापासून या ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून वेगवेगळे आंदोलन करण्यात येत आहे। याआधी विशाल गवळी व साक्षी गवळी यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी होती, मात्र काही पुरावे गोळा करण्यासाठी पुन्हा एकदा विशाल गवळी आणि साक्षी गवळी यांना 2 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली होती। गेल्या वेळेच्या ज्या वेळेला सुनावणी होती 1 तारखेला त्यावेळेला स्थानिक लोकांनी न्यायालयाबाहेर आंदोलन केले होते व आत्ता देखील काही कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं दिसून येत आहेत। यामुळे कायदा सुव्यवस्था व त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस जे आहेत ते या ठिकाणी ॲक्शन मोडवरती आलेले आहेत। कोर्ट परिसरामध्ये पूर्णपणे पोलिसांची छावणी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात झालेले दिसून येत आहेत। एकंदरीत कोर्टाच्या बाजूला बॅरिकेडिंग टाकून या ठिकाणी बाहेरनं येणारे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना कुठेतरी या ठिकाणी थांबवण्यात येत आहेत। त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवला आहे। कल्याण झोन 3चे पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्याचबरोबर उल्हासनगर, अंबरनाथ या ठिकाणचेही पोलीस कर्मचारी अधिकारी या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा पोलिसांचा प्रयत्न आहे। पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड लावत आपण पाहू शकता की हा पूर्ण परिसर जो आहे हा पोलीस छावणी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। एकंदरीत ज्या पद्धतीने स्थानिक नागरिकांनी इशारा दिला होता की फाशी देण्याची मागणी करत या ठिकाणी गेले काही दिवसापासून आंदोलन करत आहेत, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आज साक्षी गवळी आणि विशाल गवळी या दोघांना न्यायालयात हजर करणार आहेत आणि नेमकं न्यायालय या दोघांना पुन्हा एकदा पोलीस कोठडी देतं की न्यायालयीन कोठडी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात झालेले आहेत। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।